सकाळी सकाळी वातावरण खूप थंड असते, तर त्याच्यामुळे खिडकी खोलायची बिलकुल इच्छा होत नाही. आज आहे मकर संक्रांत, त्याच्यामुळे मुलांना सुट्टी आहे. तर मुलगा पण झोपला आहे, त्याचे पप्पा, बेबी सगळेजण झोपलेले आहेत. तर बेबी रात्री खूप लेट झोपलेली, तर त्याच्यामुळे आता पण ती झोपूनच आहे. बेबी झोपलेली असली की कसं ना माझी लवकर लवकर कामं होऊन जाते, आणि ती जर उठली तर तिच्यासोबतच खेळण्यात, तिला चारून देण्यामध्ये माझा वेळ जातो. तर मी किचनमध्ये ब्रेकफास्टच बनवत आहे. तर आज ब्रेकफास्टमध्ये पराठे बनवलेले. तसे तर अजून कोणी उठलेलं नाही आहे, पण मी म्हटलं जर बनवून ठेवून दिला तर उठल्यानंतर गरम करून परत देऊ शकते. तर इथे बघा बीटरूटचे मी पराठे बनवलेले आहेत, जे की एकदम झटपट होतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात. तसं आपल्याच्याने बीटरूट खाऊन नाही झालं तर मग अशा प्रकारे बनवू शकता. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे मकर संक्रांत. आजची तारीख आहे 14 जानेवारी 2025. तर मकर संक्रांत निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मकर संक्रांत असल्यामुळे एक अशी मकर संक्रांतीची स्पेशल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करेल, जी की पारंपरिक रेसिपी आहे. आपल्या आजीच्या काळामध्ये ह्या सर्व रेसिपी बनवल्या जायच्या, पण आता जर बघितलं तर ह्या सर्व रेसिपी आपण विसरत चाललेलो आहोत, आपल्याला माहिती नाही आहे. तर म्हणूनच आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की आपल्या आजीच्या काळातल्या ह्या सर्व रेसिपी आहेत. आणि ही सर्व रेसिपी जी आहे आजची, ही हेल्दी पद्धतीने बनवणार आहे. तशा पण आधीच्या सर्व रेसिपी ह्या हेल्दीच असायच्या. तर चला आज मस्त अशी तिरोडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी अर्धा कटोरीपेक्षा थोडे जास्त तीळ घेतलेले आहेत. आता तिळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता, तुम्हाला किती तीळ टाकायचे आहे. पण तीळ जास्त असले ना तर खाताना जेव्हा मध्ये मध्ये तीळ येतं ना तेव्हा खूपच छान वाटते. तर त्याच्यामुळे थोडे जास्त घेतलेलेच बरे राहील. तर तीळ छान मी भाजून घेतलेले आहेत. आता इथे मी गूळ घेतलेला आहे. तर हा माझ्याकडे ना देसी गूळ आहे, ज्याला की आपण सेंद्रिय गूळ म्हणतो ना, तो गूळ आहे माझ्याकडे. तुमच्याकडे जो पण गूळ असेल तो तुम्ही या रेसिपीसाठी यूज करू शकता. जसं की चिक्कीचा गूळ असतो, त्यानंतर पावडर गूळ येतो. तर यामधून कुठला पण तुम्ही गूळ घेऊ शकता. तर आता हा थोडा मोठा असल्यामुळे एकदम मी बारीक बारीक कट करून घेत आहे, म्हणजे हे लवकर विरघळून जाईल. तर आधी हे मोजून घेते की गुळाचं प्रमाण किती आहे. तर अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त मी गूळ घेतलेला आहे, आणि तेवढंच मी इथे पाणी टाकलेलं. आता जोपर्यंत गूळ छान विरघळत नाही तोपर्यंत छान आपण मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं पाणी गरम करू शकता, पण पाणी गरम केलं ना तर आधी छान थंड होऊ द्यायचं, त्यानंतर यूज करायचं. आता इथे मी घेतलेलं आहे कणिक, गव्हाची जी कणिक असते ती 2 कटोरी घेतलेली आहे. त्यानंतर 1 कटोरी मी रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा घ्यायचा, थोडा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे तीळ टाकलेले, तर अर्धा कटोरीपेक्षा थोडे जास्तच तीळ होते, ते सर्व टाकून दिलेले. इथे मी चिमूटभर मीठ टाकलेलं आणि 1 चम्मच साजूक तूप टाकलेलं. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे, आणि आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं होतं त्याच्याने आता ही कणिक मळून घ्यायची. तर कणिक मळताना ना थोडी मी कडक मळेल. कडक याच्यासाठी मळेल कारण आपण याला ना फ्राय करणार आहोत. फ्राय करताना मग हे ना जास्त ऑइली वाटत नाही, तर म्हणून शक्यतो कणिक ही कडक मळायची. तर आजची जी रेसिपी आहे त्याचं नाव आहे तिरोड्या, आणि हे महाराष्ट्रामध्ये स्पेशली संक्रांतीला बनवलं जाते. तर हे बघा कणिक छान मळून झालेली आहे, आणि तुम्हाला दिसत असेल हे थोडी कडक मी मळून घेतलेली. याला मी झाकून ठेवते 5 मिनिटासाठी, म्हणजे जो रवा आहे हा थोडा सॉफ्ट होऊन जाईल. तर इथे मी गॅसची फ्लेम ऑन केलेली, आणि आता आपण तेल गरम करायसाठी ठेवून देऊया. तर तेल गरम करताना शक्यतो कमीच फ्लेम ठेवायचा आणि हळूवार गरम होऊ द्यायचं, खूप एकदम जास्त गरम होऊ नाही द्यायचं. आजची जी रेसिपी आहे ती तर हेल्दी आहेच, पण ही रेसिपी जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे घेऊन जायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे 8 ते 10 दिवस टिकून राहणारी अशी रेसिपी आहे. मुलांची सहल वगैरे जातेच, तर अशा वेळेस तुम्ही मुलांना पण हे देऊ शकता, किंवा बाहेर राहणारे जसे मुलं असतात हॉस्टेलवरती वगैरे, तर अशा वेळेस ह्या सर्व रेसिपीना खूप कामात येतात.
तर आता याचा मी एक मोठा गोळा घेत आहे आणि मोठी अशी चपाती लाटून घेईल. लाटत असताना ही चपाती ना थोडी जाडसर ठेवायची, एकदम पातळ नाही लाटायचं. पातळ जर लाटलं ना तर हे फुगणार नाही, मग ते एकदम कडक कडक बनेल. तुम्हाला जर फुगलेलं पाहिजे असेल तर थोडी अशी जाडसर लाटून घ्यायची. तशा पण या तिरोड्या फुललेल्या असल्या नसल्या तरी या खायला खूपच छान वाटतात. ज्या फुललेल्या नसल्या तर त्याला ना छान असं एकदम खरपूस होतपर्यंत पकू द्यायच्या, म्हणजे खाताना मस्त कडक कडक वाटतात. तर हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे आणि हे थोडी मी जाडसर ठेवलेली आहे. आता तुमच्याकडे हे कट करायसाठी जर कटर असेल तर कटरचा वापर करू शकता आणि कटर नसेल तर अशा प्रकारे मग तुम्ही प्लेट म्हणा किंवा ग्लास कटोरी याचा वापर करून कट करू शकता. आता ही जी पारंपरिक रेसिपी आहे ना फ्रेंड्स, तर यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मग मी रव्याचा वापर केला. तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर काय करायचं ना, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊन जसं मी सर्व साहित्य टाकलं तसं टाकून कणिक मळून घ्यायचं. तर हे बघा अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेलं आहे. आता याचा साईज कसा ना तुम्हाला छोटा मोठा जसा पण पाहिजे असेल तशा प्रकारे तुम्ही कट करू शकता. तर अशाच मी बाकीच्या पण लाटून घेईल, त्यानंतर आपण मग फ्राय करूया. तर तेल अजूनपर्यंत चांगलं गरम झालेलं नाही आहे, तर तिरोड्या बनवून झालेल्या आहे. फक्त आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर थोडंसं कणिक तेलामध्ये टाकून पाहते, तर इथे थोडं कणिक टाकल्यानंतर हे बघा वरती येत आहे, म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर मग तिरोड्या फ्राय करून घ्यायच्या. गॅसची फ्लेम ही कमीच आहे आणि कमी फ्लेमवरतीच आता आपण हे छान मस्त फ्राय करून घेऊ. तर आधीच याला ना पलटवून नाही घ्यायचा, आधी छान एक साईड फुलू द्यायचा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या साईडने पलटवायचं. तर तुम्हाला दिसत असेल हे बघा मस्त फुलत आहे आणि फुलल्यानंतरच मग दुसऱ्या साईडने हे करायचं, पलटवायचं. आणि जोपर्यंत याचा कलर छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत कमी फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे ह्या ज्या तिरोड्या बनतात ह्या कडक बनतात. जर तुम्ही हाय फ्लेमवरती कराल तर काय होईल ना, जळेल आणि जळलं आहे म्हणून जळत आहे म्हणून तुम्ही लवकर काढून घ्याल तर ते ना मग थोड्या नरम वाटतात आणि त्या तेवढ्या खायला चांगल्या नाही वाटत, जेवढं की कडक कडक खायला वाटतात ना छान तेवढं. तर हे बघा दोन्ही साईडने छान आपण फ्राय करून घेतलेल्या आणि मस्त अशा फुललेल्या आहेत. तर तुम्हाला जवळून दाखवते आपल्या ह्या तिरोड्या. तर फ्रेंड्स रवा टाकून सुद्धा ह्या तिरोड्या छान झालेल्या आहेत आणि काही छान फुललेल्या, काही माझ्या हाताने नाही फुललेल्या. तर असं होतं, पण काही प्रॉब्लेम नाही, हे अशा पण खायला खूप छान वाटतात. तर हे बघा मस्त अशा तिरोड्या तयार झालेल्या आहेत. या खायलासुद्धा खूप छान वाटतात. जर तुम्ही याआधी कधी ही रेसिपी बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि असं नाही आहे की हे फक्त संक्रांतीलाच बनवायचं, याच्यामध्ये तीळ आणि गूळ असल्यामुळे थंडीच्या दिवसात तुम्ही कधी पण ही रेसिपी बनवू शकता. तर चला तुम्हाला आता आतमधून दाखवते. आणि हे बघा कशा मस्त फुललेल्या आहेत ना. तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपले तिरोड्या कशा झालेल्या आहेत. तर मस्त अशा खुसखुशीत तिरोड्या बनवून तयार झालेल्या आहेत. जेव्हा पण तुमची खायची इच्छा झाली तेव्हा बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. मुलांना बाहेरचे अनहेल्दी रेसिपी देण्यापेक्षा जर तुम्ही अशा वस्तू मुलांना बनवून द्याल तर ते चॉकलेटची डिमांड बिलकुल करणार नाही. आणि फ्रेंड्स याचा टेस्ट खरंच खूपच छान झालेला आहे आणि मस्त खरपूस झालेला आहे. तर मला असं वाटलं की यामध्ये रवा टाकला तर हे कशा बनेल, पण खरंच मस्त बनतात. एकदा तुम्ही अशा प्रकारे पण नक्की ट्राय करून बघाल. अरे कैसे बना? तर माझ्या मुलाला असंच काही ना काही चोटूरमुटूर खायसाठी पाहिजे असते आणि मला पण असं रिकाम्या वेळेस असं काही असलं खायला तर बरं वाटते. तर तुमच्यासाठी ही रेसिपी जर नवीन असेल तर नक्की ट्राय कराल, खूप छान बनते फ्रेंड्स. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.